नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मे महिना सुरू होताच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पटापटा जमा होत असून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 17,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाल्याचे मेसेज आले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं असेल तर एप्रिल महिन्यात पहिला टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात आलेला होता। आता दुसरा टप्पा वाटप सुरू झाली आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असून शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती त्या संदर्भात आता मेसेज येऊ लागले आहेत। आता कोणत्या 30 जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा वितरित होत आहे ते पाहूया। मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यात 260 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। तसंच नंदुरबार जिल्ह्यात देखील 211 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यात देखील 286 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यात 208 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यात 213 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। तर धुळे जिल्ह्यात 208 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात जर बघितलं तर 256 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यात 178 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात जर बघितलं तर 223 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। तर वाशिम जिल्ह्यात 210 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्याचं या ठिकाणी जर बघितलं तर 170 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात जर बघितलं तर 199 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 180 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। तर पुणे जिल्ह्यात 250 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जर बघितलं तर 203 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी, यवतमाळ जिल्ह्यात 198 कोटी, गडचिरोली जिल्ह्यात 201 कोटी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 240 कोटी, अमरावती जिल्ह्यात 220 कोटी, नागपूर जिल्ह्यात 208 कोटी, पालघर जिल्ह्यात 241 कोटी, ठाणे जिल्ह्यात 232 कोटी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 190 कोटी, जळगाव जिल्ह्यात 188 कोटी, अकोला जिल्ह्यात 222 कोटी, हिंगोली जिल्ह्यात 232 कोटी, भंडारा जिल्ह्यात 209 कोटी, सातारा जिल्ह्यात 195 कोटी आणि सांगली जिल्ह्यात 210 कोटी। मित्रांनो, या तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा आता दुसऱ्या टप्प्यात जमा करण्यात आला आहे। पीक विमा कोणाला मिळत आहे ते पाहूया। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID तसंच बँक खातं लिंक केलं आहे, तसंच ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तसंच ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत नाही ते पाहूया। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाहीये, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेलं नाहीये, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाहीये किंवा ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेलं नाहीये, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा होत नाही अशी माहिती आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिलेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।